नमस्कार श्रोत्यांनो. आज आपण एकत्र एक चर्चासत्रासाठी एकत्रित झालो आहोत. जे आहे पर्यावरण सुरक्षित मासिक पाळीसाठी आधुनिक पर्याय. अमॉक्स पब्लिक अवेअरनेस कमिटी, सोलापूर ऑब्स्टेटिक सोसायटी आणि अकलूज ऑब्स्टेटिक सोसायटीचे संयुक्त विद्यमानाने हे चर्चासत्र तुमच्या समोर प्रस्तुत करत आहे. आता डॉक्टर गौरी कहाते मॅडम, जे सुप्रसिद्ध गायनेकोलॉजिस्ट आहे सोलापूर ऑब्स्टेटिक सोसायटीचे, हे पुढचे सूत्रसंचालन करतात. ओव्हर टू यू मॅम. नमस्कार. राज्यस्तरीय स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र संघटना पब्लिक अवेअरनेस कमिटीची समन्वयक आणि सोलापूर स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र संघटनेची सदस्य मी डॉक्टर गौरी कहाते. 28 मे हा मेन्स्ट्रुअल हायजीन डे म्हणजे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस म्हणून ओळखला जातो. याच अभियानांतर्गत आयोजित केलेल्या परिसंवादात मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपल्याला या ठिकाणी 2 तज्ज्ञ लाभलेले आहेत. आपल्या सर्व शंकांचं निरसन या 2 तज्ज्ञ करणार आहेत. यामध्ये पहिले आहेत डॉक्टर वंदना गांधी मॅडम, ज्या सुप्रसिद्ध अकलूजच्या स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ आहेत, आणि दुसरे आहेत राजसी कुलकर्णी दिवाकर मॅम. मॅडम नमस्कार. नमस्कार. वंदना गांधी मॅडमचा मी थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर वंदना गांधी मॅडम या सुप्रसिद्ध अकलूजच्या वितराग हॉस्पिटल येथे, जे त्यांचं स्वतःच आहे, त्या ठिकाणी 30 वर्ष कार्यरत आहेत. त्या अल्ट्रासोनोग्राफी आणि लॅप्रोस्कोपी मध्येही त्यांना विशेष रस आहे. अकॅडमिक्स बरोबरच सामाजिक भान राखून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत. त्यामध्ये मुलगी वाचवा मुलगी शिकवा आहे, त्यानंतर अॅनिमिया कॅम्पेन आहे, मुली वयात येताना PCOS, मेडिको लिगल अवेअरनेस, अशा अनेक उपक्रमांशी त्या जोडल्या गेलेल्या आहेत. आणि अत्यंत समर्थकपणे त्यांनी ते उपक्रम राबवलेले आहेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यातले उल्लेखनीय म्हणजे डॉक्टर आनंदीबाई जोशी पुरस्कार, हिरकणी पुरस्कार आणि श्रीमती महाराष्ट्र पुरस्कार, अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेले आहे. आपल्या दुसऱ्या तज्ज्ञ आहेत राजसी दिवाकर कुलकर्णी मॅडम. त्या मानव विकास अभ्यास आणि विकास मनोविज्ञान या विषयामध्ये पदव्युत्तर आहेत. त्या ग्रीन द रेड व पॅन इंडिया मोहिमेतील सदस्य आहेत. 2021 मध्ये त्यांनी ब्लीड रेड गो ग्रीनची स्थापना केली आणि पर्यावरण पूरक मासिक पाळीच्या साधनांच्या माहितीसाठी त्यांनी अनेक कार्यशाळा घेतल्या आणि अजूनही घेत आहेत. नमस्कार मॅडम. मी आपल्या दोघींचं अगदी मनापासून आमच्या सोसायटी तर्फे स्वागत करते. आपल्या यावर्षीच्या वर्ल्ड मेन्स्ट्रुअल डे ची थीम आहे की कुठलीही महिला अथवा मुलगी तिच्या पाळीच्या समस्यांमुळे तिच्या विकासापासून वंचित राहू नये, ही थीम आहे. जास्त वेळ न घालवता आपण परिसंवादाला आणि प्रेक्षकांचं जे शंका आहेत त्यांचं निरसन करून देऊ. मॅडम वंदना गांधी मॅडमना माझा पहिला प्रश्न आहे. मॅडम स्लाइड शेअर करते गौरी. ओके. आणि त्यांनी स्लाइड शेअरचा माझा ऑप्शन काढलाय का इथं विचार? चालू आहे मॅम. नाही मॅम, चालू आहे ना? तुम्ही शेअर करू शकता. येस येस. हा गौरी, यू कॅन स्टार्ट. वयात येताना होणारे शारीरिक आणि मानसिक बदल काय, आणि स्त्री प्रजनन संस्थेबद्दल आपण थोडक्यात माहिती सांगू. हा अगदी मूलभूत प्रश्न आहे. कारण वयात येताना म्हणजे कळी उमलताना हा फार मोठा शब्द वापरला जातो. कळी उमलताना म्हणजे ज्या मुली शहाण्या होतात आपल्या स्थानिक भाषेत, तर त्या अंदाजे 9 ते 12 या वयोगटात त्यांच्या शरीरामध्ये संप्रेरकांचे किंवा हॉर्मोन्सचे बदल होतात आणि त्यामुळे शरीराच्या रचनात्मक घडामोडी सुरू असतात. किमान 17व्या वाढदिवसापर्यंत हे बदल पूर्ण होऊन मासिक स्त्राव सुरू होणं अपेक्षित असतं. यामध्ये नैसर्गिक असणाऱ्या ठराविक जागी केसांची वाढ होणे, स्तनांची वाढ होणे आणि मासिक पाळीसाठी शरीरात अंडाशय आणि गर्भाशय परिपक्व होऊन मासिक पाळी सुरू होण्याची ही प्रक्रिया घडत असते. याच वेळेला शारीरिक बदलाबरोबरच मुलींच्या मनात मानसिकही काही घडामोडी चालू असतात. विशेषतः विजातीय आकर्षण वाटणं, सुंदर दिसावं अशा भावनांचा त्यांच्यामध्ये उगम सुरू असतो. त्याच वेळेला कमी जास्त प्रमाणात चेहऱ्यावरही तारुण्य पिटिका दिसू लागतात. या मानसिक आणि शारीरिक बदलाच्या या टप्प्यावर
तिला हा नैसर्गिक बदल समजून सांगण्याची एक नैतिक जबाबदारी तिची आई म्हणून आणि स्त्री शिक्षिका यांची असायला हवी. आई ही तिची जर चांगली मैत्रीण असेल तर वयात आल्यानंतर पाळी कशी येते, मासिक पाळी येण्याचं प्रयोजन काय आणि स्त्रीला मासिक पाळी येणं हे किती महत्वाचं आहे हे आई समजून सांगू शकते. यात काही अडचणी आल्याच तर स्त्री आरोग्य तज्ञही मदत करतात. आता हे नैसर्गिक जे चक्र असतं प्रजनन संस्थेचं ते या चित्रात दाखवलेलं आहे. दर 28 दिवसांनी तिच्या शरीरातून म्हणजे अंडाशयातून एक स्त्री बीज परिपक्व होतं. ते मोठं होऊन ते फुटतं आणि नैसर्गिक गर्भधारणा न झाल्यास किंवा गर्भधारणेची पूर्वतयारी म्हणून याकडे आपण पाहू शकतो. पण गर्भधारणा न झाल्यास हे सर्व बदल पुन्हा पूर्ववत होण्यासाठी तिला मासिक पाळी चालू होते. हे मासिक पाळीचं चक्र नैसर्गिक असताना नॉर्मली 28 दिवसांनी होत असतं. म्हणजे या वयात तिला शरीरात होणारे बदल, होणारी मासिक पाळी आणि पुन्हा पुन्हा दर महिन्याला होणारा मासिक रक्तस्राव याला अडॉप्ट होणं मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या आणि त्यासाठी तिला घरच्यांची, विशेषतः आईची आणि शिक्षकांची शाळेतल्या मदत होणं आणि काही तक्रारी असल्यास डॉक्टरांची एक्सक्यूज मी मदत मॅम, घेत असते. तुमचं प्रेझेंटेशन चालू आहे का? हा, ऍक्च्युली दिसत नाही. दिसत नाहीये. हो. मग पहिल्या स्लाइडला तुम्ही एक मिनिट. आता बघा, हा, आता दिसते का? दिसतं. हा. तर आता मी पहिली स्लाइड काही दिसली नसेल तर थोडक्यात त्याचा आढावा घेते. या चित्रात दाखवल्याप्रमाणे गर्भाशय, त्याच्या दोन बाजूला 2 गर्भनलिका आणि त्याच्या बाजूला उजवीकडे व डावीकडे पांढरं जे दिसतं ते अंडाशय, याच्यामधून स्त्री बीजाची निर्मिती होणं या चक्राला रिप्रोडक्टिव्ह सायकल म्हणतात. आणि हे दर 28 दिवसांनी घडतं. काही प्रॉब्लेम असल्यास त्यात अनियमितता येते आणि ह्या मासिक पाळीच्या चक्रामध्ये स्त्री बीज तयार न झाल्यास मासिक पाळी अनियमित येऊ शकते. पण दर 28 दिवसांनी जर एक परिपक्व स्त्री बीज तयार झालं तर गर्भधारणेची ही पूर्वतयारी असते आणि जर गर्भधारणा झाली नाही तर तिला मासिक पाळी म्हणजे रक्तस्राव सुरू होतो. हे चक्र तिच्या शरीरात चालू असतं आणि याच वेळेला हे शारीरिक आणि मानसिक बदल होतात. म्हणून तिला थोड्याशा या अडॉप्टेशनसाठी तिच्या आईची, मोठ्या बहिणीची अथवा शाळेतल्या शिक्षिकांची मदत लागू शकते आणि काही अडचणी असल्यास स्त्रीरोग तज्ञही तिला मदत करू शकतात. खूपच छान मॅडम. माझा पुढचा प्रश्न असा असेल की मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेची उद्दिष्ट कोणती किंवा संकल्पना काय? सध्या आपण खरं तर 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर असून सुद्धा महिलांना याबाबत सजग करण्याची काय आवश्यकता आहे? खरं तर 21व्या शतकाचा अजून म्हणावा तेवढा अपेक्षित बदल महिलांच्या लाईफस्टाईलवर झालेला नाहीये. म्हणजे आपण सर्वसाधारण महिलांचा विचार जेव्हा करतो तेव्हा मासिक पाळीला आजार समजू नये हे पहिल्यांदा त्यांना पटलं पाहिजे की हा आजार नसून ही तर मातृत्व मिळण्यासाठी असणारी एक नैसर्गिक देणगी आहे. मासिक पाळीमध्ये रक्तस्राव 4 ते 6 दिवस होतो आणि काहीसा दुखावा नैसर्गिक मासिक पाळी अपेक्षित आहे. अशा वेळी मुलींनी त्यांना मासिक पाळीची माहिती घ्यावी, आईनी द्यावी आणि स्वच्छ, मऊ आणि कापडी पॅड वापरणं हे तिच्या आरोग्य दृष्टीने सर्वात सुरक्षित गोष्ट आहे. कारण कापडी पॅड मध्ये कोणतीही कृत्रिम रसायनं नसतात, शरीराला ती अपायकारक नसतात. पुन्हा स्वच्छ पाण्याने ती धुवून कडक उन्हामध्ये जर सुकवली तर त्या मुलीला ती परत वापरता येतात. म्हणजेच मासिक पाळीचे वापरण्याचे पॅड वैयक्तिक असावेत आणि पर्यावरण पूरक असावेत हे तिला समजून सांगण्याची गरज आहे. तुम्ही म्हणाल की 21व्या शतकात जनजागृतीची का गरज आहे? कारण आपल्या समाजात अजूनही अज्ञान, अशिक्षितपणा आणि अंधश्रद्धा या 3 बाबी अजूनही अस्तित्वात आहेत. संकोचामुळे शाळेतूनही या विषयावर चर्चा होत नाही. खरं तर मासिक पाळी हा निसर्ग धर्म आहे, आजार नसून. तर त्याविषयी शाळातूनही प्रबोधन होणं आवश्यक आहे. मग स्वच्छतेचं उद्दिष्ट हेच आहे की त्या योगातून तिला कोणत्याही जंतू संसर्ग होऊ नये. तिने स्वच्छ पॅड वापरावेत, स्वच्छ जागी वाळू घालावेत आणि त्याविषयी तक्रारी असल्यास योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. म्हणजे मासिक पाळीच्या निमित्तात कोणते आजार तिला होणार नाही. थोडक्यात तर पर्यावरण पूरक वापर फार गरजेचं आहे. आपण पुढचा प्रश्न आहे मॅडम, माझा राजसी मॅडम ना. आपण ब्लीड रेड गो ग्रीन या चळवळीच्या आघाडीच्या कार्यकर्त्या आहात.
मासिक पाळी दरम्यान वापरल्या जाणाऱ्या मेन्स्ट्रुअल कप किंवा रियुजेबल कॉटन पॅड्स याचे आपण समर्थक आहात. तर ही चळवळ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचावी असं तुम्हाला कधी वाटलं आणि का वाटलं? मी जेव्हा 2013 साली छत्तीसगड मधल्या एका दुर्गम भागात राहायला लागले, तिथे कामानिमित्त शिफ्ट झाले होते आणि तेव्हापासून मला ते जाणवलं की सॅनिटरी पॅडचे जितके उपाय आहेत, म्हणजे जितके त्याचे फायदे आहेत तितकेच तोटे पण आहेत. आणि आपला कचरा कोणीतरी शहरात उचलून घेऊन जातो, पण ग्रामीण भागात आपला कचरा कोणीच उचलून घेऊन जात नाही. तो आपल्याला स्वतःलाच त्याची काही ना काही विल्हेवाट लावावी लागते. अशा वेळेला मला हे वेगवेगळे पर्याय बद्दल मी माहिती शोधायला लागले आणि त्याच्यामुळे मला यांच्याबद्दल माहिती मिळाली आणि मी तेव्हापासून यांचा वापर करते आहे. आणि जेव्हा मी स्वतः वापरायला लागले तेव्हा मला त्याचा जो कम्फर्ट वाटला, त्याच्यामुळे मला त्याचे जे फायदे जाणवले ते मला सगळ्यांना सांगावेसे वाटले आणि म्हणून मी या विषयावर काम करायला सुरुवात केली. खूपच छान. माझा पुढचा प्रश्न वंदना मॅडम आहे की मॅडम, नॅशनल हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर यांनी 10 ते 19 वयोगटातील मुलींसाठी काही विशेष अभियान या पाळीच्या जनजागृतीसाठी सुरू केलंय आणि युनिसेफही यामध्ये कार्यरत आहे. तर या काळात सुद्धा सामाजिक आणि वैयक्तिक असे कोणते उपक्रम राबवावेत असं तुम्हाला वाटतं? खरं तर मासिक पाळीविषयी उपक्रम राबवण्यामध्ये जनजागृती जशी आपण आता या कार्यक्रमातून करतोय ती सगळ्यात महत्वाची आणि ती पण लोकल लँग्वेज मध्ये. म्हणजे आता आपण हा प्रोग्राम मराठीतून करतोय म्हणजे मराठी भाषिकांना ती स्पष्टपणे समजेल. तसं प्रत्येक राज्यातून प्रत्येक एरियातून त्यांच्या लोकल लँग्वेज मध्ये मासिक पाळीची माहिती देणं. सर्वप्रथम सोशल मीडियाचा भरपूर वापर आपण आज करू शकतो, म्हणजे व्हॉट्सअप वरून किंवा युट्यूब वरून आणि संवादातून. तर ह्याचा वापर करून ऑडिओ व्हिज्युअलचा स्लाइड्सचा वापर करून चित्रातून आपण चांगल्या प्रकारे संबोधन करू शकतो आणि मासिक पाळीविषयीच्या माहितीचे जाणीव जागृतीचे उपक्रम हे राबवणं खरंच गरजेचं आहे. त्याच्यामध्ये स्कूल ॲडोलसंट हेल्थ इनिशिएटिव्ह म्हणजे प्रत्यक्ष स्कूलमध्ये भेटी देऊन मुलींशी संवाद साधून त्यांची भीती दूर करणे, अज्ञान दूर करणे. तसंच ॲडोलसंट सेक्स एज्युकेशन इनिशिएटिव्ह म्हणजे स्त्री आरोग्य तज्ज्ञांनी स्वतः जाऊन त्यांना नैसर्गिक त्यांचे जे शरीराचे घटक आहेत, नैसर्गिक जे अवयव आहेत, त्याच्यात होणारे वयात येतानाचे बदल आहेत, त्यातून मासिक पाळीचं महत्व काय, हे स्लाइड शोच्या द्वारे स्त्री आरोग्य तज्ञ छान समजून सांगू शकतात. कारण हे प्रोग्राम मी नेहमी शाळातून घेते आणि मुलींना खूप उत्सुकता असते, मुली खूप प्रश्न विचारतात. आता संकोचातून त्यांना हेल्थकडे आपल्याला न्यायचं असेल तर त्यांच्याशी डायरेक्ट संवाद साधायला हवा. आणि लोकल सोसायटीच्या असतात स्त्री आरोग्य तज्ञांच्या, त्यांच्या करवी देखील त्यांनी वेगवेगळ्या शाळांना भेटी देऊन आणि असे स्लाइड शो मधून टॉक देऊन पाळीचे पर्याय, मासिक पाळीचे पूरक काय जे पर्यावरण पूरक आहेत ते उपाय आणि तक्रारी याबद्दल चर्चासत्र घेणं गरजेचं आहे. मला असंही सुचवायचं की पोस्टरद्वारे पण आपण छान माहिती देऊ शकतो. म्हणजे माहिती पत्रकात योग्य ती चित्र दिली तर मुलींना ह्याच्याविषयी माहिती द्यायला सोपं पडतं. पोस्टरच्या स्पर्धा घेता येतात, पोस्टर शाळेतून वाटता येतात. आता काही सोशल मंडळ असतात किंवा रोटरी क्लब सारखी की जे अशा कार्यासाठी पुढे आलेले आहेत, मग त्यांच्या मदतीने आपण काही पोस्टर, त्याची माहितीची किट म्हणजे ज्याच्यामध्ये मासिक पाळीविषयीची बेसिक माहिती आणि त्या मुलींना वापरायसाठी किमान 4 पॅडचा एक पॅक आणि एक साबणाची वडी अशी ही किट भेटवस्तू म्हणूनही देता येते. मग अशाला सोशल प्लॅटफॉर्मवरून आणि डॉक्टरांच्या मदतीने आणि NGO तर्फे अशा सर्वांनी एकत्र येऊन शाळातून मुलींना द्यावं. एकदा असं मी ऐकलंय की म्हणजे आमच्याच गावात झालेलं की रोटरी क्लब किंवा इतर काही क्लब मधून सॅनिटरी पॅडचं वाटप झालं. तर सॅनिटरी पॅड वाटप होण्याऐवजी कापडी पॅड किंवा कपचं वाटप करता येतं. म्हणजे वाटप करणाऱ्या लोकांना देखील अवेअरनेस करायची गरज आहे. खरंय, सध्या अवेअरनेस आहे पण तो अधिक परिणामकारकरित्या राबवणं अत्यंत गरजेचं आहे. आपण बघतो मॅडम की खेडोपाड्यातील मुली असो, तळागाळातील महिला वर्ग असो, विशेषतः शारीरिक आणि मानसिक विकलांग महिला आणि मुली असो, अशा रीतीनं आपल्या इथं सार्वजनिक शौचालयाची सुद्धा दुरावस्था आपल्याला माहितीच आहे. तर अशा मुलींसाठी किंवा विशेष महिलांसाठी कोणत्या उपाययोजना कराव्या? आता ह्या ज्या विशेष महिला आहेत म्हणजे मानसिक शारीरिक विकलांग आहेत, त्या शाळात जातीलच असं पण नाहीये आणि त्यांच्यापर्यंत आपण जाऊन पोहोचलं पाहिजे. म्हणजे ज्यांना ही जनजागृती महत्वाची वाटते त्यांनी
शाळातून किंवा शाळेतनं येणाऱ्या मुलींसाठी त्या खेड्यापाड्यातून काही संस्था असतात ज्या पेशंटसाठी, म्हणजे त्या मुलींचं नाव आहे बघ, किशोरवयीन मुलींना माहिती देणाऱ्या काही संस्था आहेत. तर ह्यासाठी त्यांच्या शाळेत किंवा त्यांच्या खेड्यात जाऊन तिथं पोहोचून त्यांना आपण माहिती देणं गरजेचं आहे. कारण या मानसिक किंवा शारीरिक विकलांग मुलींना स्वतःची स्वच्छता करणं अवघड असतं. मग त्यांना ती कशी करायची हे शिकवणं. काही काही वेळेला असंही डॉक्टर लोकांनी सुचवलेलं आहे किंवा मान्य आहे की काही खूप प्रमाणात शारीरिक विकलांग असेल तर सोशल रिझनसाठी त्यांना मासिक पाळी येऊ न देणं किंवा त्यांची गर्भपिशवी काढणं हेही कधी कधी लागू शकतं. कारण त्यांना स्वच्छता कळत नाही आणि त्यातून रोगराई उत्पन्न होण्यापेक्षा मासिक पाळीचा म्हणजे गर्भाशयाचा अवयव काढून त्यांना मासिक पाळीपासून मुक्ती देता येते. काही रेअर केसमध्ये हे गरज त्याची असू शकते. आणि ह्या सगळ्या उपाययोजनेमध्ये भर तर द्यावा लागेल की जनजागृती म्हणजे समाजाच्या संस्थेच्या विकासासाठी लागणारा महत्वाचा भाग आहे. दुर्दैव असं की स्वयंपूर्तीने आणि आरोग्य पर्यावरणाचा विचार आपल्या समाजात केला जात नाही. म्हणजे म्हणून दुसऱ्यांना जनजागृती करावी लागते. पण ही गंभीरतेने घेण्याची वस्तुस्थिती आहे. विशेषतः अंधश्रद्धा ही खूप आहेत आपल्या समाजामध्ये. म्हणजे जिथं विशेषतः शिकलेले लोक नसतात ते मासिक पाळीकडे कोणत्या दृष्टीने बघतात. फक्त शिवाशिव पाळणं, तिला मंदिरात किंवा सामाजिक कार्यक्रमात भाग घेऊ न देणं, तिला देवाच्या काही विधी करू न देणं, अशाच दृष्टीने मासिक पाळीला दुय्यम दृष्टीने पाहिलं जातं. त्याच्या ऐवजी ही अंधश्रद्धा काढून स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरणाचं हित लक्षात ठेवून त्या मासिक पाळीविषयी सायंटिफिक माहिती त्यांना दिली गेली जावी. आणि सामाजिक कलंक किंवा सामाजिक बहिष्कार हा दृष्टिकोनही बदलण्याची गरज आहे. कारण मासिक पाळी म्हणजे काहीतरी अशुद्ध किंवा पाप असं समजून त्या स्त्रीवर जी सामाजिक कार्यक्रमात बंदी घातली जाते त्यापासून तिला आता 21व्या शतकात आपण बाहेर काढलं पाहिजे. आणि हा समजून सांगण्यानी चर्चेने होणारा बदल आहे तो हळूहळू होईल अशी आपण आशा ठेवूया. बरोबर आहे. सोवळ्यापेक्षा सजगता महत्वाची आहे. आता माझा पुढचा प्रश्न आहे राजश्री मॅडमना. मॅडम, मेन्स्ट्रुअल कपची निवड कशी करावी? ओके. त्याच्या आधी मी थोडंसं बॅकग्राऊंड सांगू इच्छिते की मेन्स्ट्रुअल कप का वापरला पाहिजे. मगाशी बोलता बोलता मॅडम स्लाइड नाही दाखवल्या तरी चालतील, मी जस्ट बोलते. हा, तू बोल. मी माझं तुला ना त्या स्लाइड्सने कन्फ्युजन होतंय थोडंसं, ओके. कारण त्या मी खूप लास्ट मिनिट पाहिल्यात. तर मी हा, हा. बोलते, तुम्ही जस्ट जी तुमची स्लाइड आता असेल ती ठेवा, मागचे राहू द्या. हा, सो मेन्स्ट्रुअल कपचं जे आहे म्हणजे खूप लोकांना असं वाटतं की हे काहीतरी नवीन आहे आणि खूप ट्रेंडिंग प्रकार आहे हा. पण ऍक्च्युली तसं पाहिलं तर मेन्स्ट्रुअल कप हे काही ट्रेंडिंग आत्ता झालेत, कारण सोशल मीडियावर बायका बोलत आहेत त्याच्याबद्दल. पण ऍक्च्युली त्याची सुरुवात झाली ती 1930 साली, जेव्हा पहिल्यांदा मेन्स्ट्रुअल कप बनला होता. आणि ते गेल्या काही वर्षात खूपच म्हणजे लोक वापरायला लागले, त्याच्याबद्दल बोलायला लागले. तर हा वापरायचे मागची कारणं बरीच असतात वेगवेगळ्या लोकांची. कोणाला कम्फर्ट महत्वाचा वाटत असतो त्याचा, कोणाला असं वाटतं की वापरायला खूप सोपं आहे. आणि खास करून ज्या लोकांना खूप रॅशेस येतात त्यांच्यासाठी मेन्स्ट्रुअल कप हा एक खूप चांगला पर्याय होऊ शकतो, कारण हा याच्याने कुठलंही घर्षण होत नाही आणि हा शरीराच्या आत घालायचा पर्याय आहे. तर मेन्स्ट्रुअल कप वापरताना कसा निवडायचा तो वापरण्याआधी, तर हा प्रश्न परत परत मला विचारला जातो वेगवेगळ्या लोकांद्वारे. तर 2 अप्रोचेस आहेत याच्यामध्ये. एक अप्रोच असा आहे की एक स्टँडर्ड साईजचा कप मिळतो. तर तो कप आपण म्हणजे आता खूप सारे ब्रँड्स आहेत, एक स्टँडर्ड साईजचा कप विकतात आणि आपण तो घेऊन वापरू शकतो. तो एक अप्रोच आहे. आणि दुसरा एक अप्रोच आहे ते म्हणजे की हे आपलं युटेरस मॉडेल आहे, हा आपला योनी मार्ग आहे. तर आपला ज्या दिवशी पिरियड सुरू झालं आहे त्या दिवशी आपण आपलं पहिलं बोट जे आहे हे इन्सर्ट करून बघू शकतो आणि ठरवू शकतो की ते केवढं आत जातंय. ते पूर्ण आत जात असेल तर आपण मोठा कप एक घेऊ शकतो. जर ते अर्धच आत जात असेल, 2च पेरं फक्त जात असतील, तर मग तुम्हाला मीडियम साईजचा कप चालेल. आणि जर अगदी एकच पेर जात असेल तर मग तुम्हाला स्मॉल साईजचा घ्यावा लागेल. तर असे 2 प्रकारचे आहेत. पण माझा जो अनुभव गेल्या कित्येक वर्षातला की साधारणपणे आपली जर वाढ झालेली असेल, म्हणजे साधारण एक 20ली मुलगी असेल तेपर्यंत एक 40-50 वर्षापर्यंतची बाई, यांना साधारण स्टँडर्ड साईज किंवा मीडियम साईज कप जो आहे हा सर्वात सोपा ऑप्शन आहे. आणि तुम्हाला जर वाटलं त्याच्यानंतर की मला मोठ्या कपॅसिटीचं काहीतरी हवंय, तर तुम्ही लार्ज कप मध्ये, पण मला असं वाटतं की त्याच्या आधी तुम्ही एक स्टँडर्ड साईज वापरून बघावा.
जनरली तो सगळ्यांना सूट होतो. आणि जर तुम्हाला वाटलं की जास्त कॅपॅसिटीचं काहीतरी हवं असेल मला, तर मग तुम्ही एक मोठा कप नंतर घेऊ शकता. मुलींमध्ये किंवा अविवाहित स्त्रियांमध्ये हा वापरता येतो का आणि कसा इन्सर्ट करायचा हे एकदा टेक्निक दाखवतो. हो, नक्की नक्की. सो मेन्स्ट्रुअल कप अविवाहित मुली पण वापरू शकतात. मी स्वतः अविवाहित होते वापरायला लागण्याआधी. आणि त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहेत. एकदा जर आपली मेन ह्याच्यासाठी लागतो तो म्हणजे की कॉन्फिडन्स वापरायचा. आपली जर तयारी असेल नवीन काहीतरी ट्राय करून बघायची, तर आपल्याला नका पण कोणीही म्हणजे मी कित्येक 13-14 वर्षाच्या मुलींना पण भेटली ज्या मेन्स्ट्रुअल कप वापरतात. आणि त्यांच्यासाठी वेगळे कप पण येतात. तुम्ही आपण ते पण ट्राय करू शकतो. काही काही ब्रँडचे आहेत छोटे कप. तर इन्सर्शनचा मी प्रकार दाखवते. ज्याच्यामध्ये कप आधी फोल्ड करावा लागतो आपल्या योनी मार्गात घालण्यासाठी. तर हा एक प्रकारचा फोल्ड आहे. ह्याला यू फोल्ड म्हणतात किंवा सी पण म्हणतात काही लोक. तर हा फोल्ड एक आहे. मग एक अजून एक आहे फोल्ड, तो आहे पंच डाऊन. असं दाबून त्याला हा एकदम ह्याचं जे डायमीटर आहे हे एकदम छोटं निमुळतं होऊन जातं. तर हे असं आपण फोल्ड जर केलं, त्याच्यानंतर जे आहे आपला योनी मार्ग जो आहे हा थोडासा तिरका असतो. तर खूपदा बायकांना वाटतं आपला सरळ योनी मार्ग आहे आणि त्या कप सरळ घालायचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे त्या सक्सेसफुल होत नाहीत वापरण्यामध्ये. एकदा आपल्याला कळलं की तो योनी मार्ग असा थोडा तिरका आहे आणि तो आपण जर घालायला आणि तसा जर आपण आपला कप आत घातला, तर कप आपोआप आतमध्ये जाऊन ओपन होतो पूर्णपणे आणि तो आपलं काम करतो. थँक्यू. प्रत्येक वेळी निर्जंतुक करायचा का महिन्यातून एकदा निर्जंतुक करून आपण त्या पाऊच मध्ये ठेवून द्यायचा, का प्रत्येक वेळी रिइन्सर्शन करताना तो निर्जंतुक करणं आवश्यक आहे. मला वाटतं महिन्यात एकदा म्हणजे आपल्या पिरियडच्या आधी निर्जंतुक केला तेवढा पुरेसा आहे. दरवेळेस वापरानंतर करायची आवश्यकता नाहीये. आवश्यकता नाही. ठीक आहे. माझा पुढचा प्रश्न वंदना गांधी मॅडमना आहे. मॅडम, मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास किंवा त्यावरील उपाय थोडक्यात सांगा. सामान्यतः मासिक पाळी दरम्यान 3 तक्रारी आपल्याला दिसून येतात, जी अगदी कॉमनली दिसतात अशा, की त्याच्यामध्ये मुलींच्या आईची किंवा मुलींची तक्रार असते, माझी मासिक पाळी नियमित नाहीये, म्हणजे ती महिन्याला येत नाही. दुसरी तक्रार असते वेदना होतात आणि तिसरी तक्रार असते खूप रक्तस्राव होतो. आता मासिक पाळीची अनियमितता म्हणजे ती वयानुसार बदलतही राहते. ज्या वयात येणाऱ्या मुली असतात, अगदी आता अलीकडे 9 वर्षात 10 वर्षात सुद्धा पाळी येते, पण शक्यतो ती 12 ते 14 मध्ये येत असते आणि 17व्या वर्षापर्यंत तिची मासिक पाळी आलीच पाहिजे. जर 17व्या वर्षापर्यंत मासिक पाळी नाही आली तर मात्र काही अडचण आहे का हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासून पाहायला हवं. सुरुवातीच्या वयात जेव्हा प्युबर्टी म्हणतो आपण, की वयात येताना मासिक पाळी नियमित महिन्याला नसते, कारण ते मासिक पाळीचे हॉर्मोन लेवल सगळ्या सेट होत असतात. त्याला HPO ऍक्सिस मॅच्युरिटी म्हणतात. त्यामुळे सुरुवातीला जरी अनियमित असली तरी 1 ते 2 वर्षात मासिक पाळी 28 ते 30 दिवसांनी येते. म्हणजे साधारणतः 28 ते 30-35 दिवसापर्यंतची मासिक पाळी आपण नियमित धरतो. पण जर 1.5 2 महिने किंवा 3 4 महिने मासिक पाळी येत नसेल तर मग मात्र तिला हॉर्मोन इम्बॅलन्स किंवा PCOS किंवा दुसरी काही तक्रारी असू शकतात, जशा थायरॉइडच्या किंवा प्रोलॅक्टिनच्या. या हॉर्मोनच्या असंतुलनामुळं मासिक पाळी इरेग्युलर होत असेल तर स्त्रीरोग तज्ञांना दाखवून काही तपासण्या करणे, त्यांचा सल्ला घेणे हे आवश्यक असतं. आणि किरकोळ त्रास असेल तर मासिक पाळीसाठी कमी डोसच्या हॉर्मोनयुक्त गोळ्या देऊन मासिक पाळी नियमित करता येते. त्यामुळे अनियमित मासिक पाळी ही फार अनियमित असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज आहे. दुसरी तक्रार असते की मासिक पाळीत मुलींना वेदना होतात. आता कसं आहे, वेदना ह्या किरकोळ वेदना होत असतात. जर ते सुसह्य असतील तर त्यासाठी डॉक्टरांकडे जाण्याची गरज नसते. परंतु काही मुलींना वेदना असह्य होतात, त्यामुळे शाळा बुडवतात किंवा त्या रडतात, मासिक पाळीत पुढे भाग घेत नाहीत, नुसत्या झोपून राहतात. असं जर सिरियस वेदना असेल तिला सहन न होणारी, तर मग मात्र काही ठराविक वेदनाशामक गोळ्या पहिल्या 3 दिवसात देण्याने तिची मासिक पाळी सुसह्य होऊ शकते आणि त्यासही डॉक्टरी सल्ल्याची गरज लागते. आणि तिसरी तक्रार असते की रक्तस्राव अति होतो. काही मुलींना पाळीमध्ये रक्तस्रावही अति होतो आणि वेदनाही अति होतात. तर अति रक्तस्रावाचा धोका असतो की या मुलींचं वाढतं वय असल्यामुळं अजून आहारावरही त्यांची तेवढी सिरियसपणा त्यांचा नसतो आणि अति रक्तस्रावामुळं
त्यांचं हिमोग्लोबिन कमी होतं आणि वाढत्या वयाबरोबर त्यांना रक्तक्षय किंवा हिमोग्लोबिन कमी असण्याचा जो आजार आहे तोही वाढत राहतो. आणि जेव्हा वयात मुली येतात, जेव्हा लग्नाचं वय येतं, तेव्हा त्यांच्या अंगातलं रक्त खूप कमी असतं. म्हणून जर रक्तस्राव अति होत असेल तर त्यासाठी आईनी, घरच्या माणसांनी आणि त्या मुलीने त्याची दखल घेऊन तज्ञांचा सल्ला घ्यावा. कधी कधी सोनोग्राफी करून त्याची कारणमीमांसाही करायला हवी आणि या तिन्ही तक्रारींची आपण काही ठराविक गोळ्यांनी तक्रारींचं निवारण करू शकतो. शारीरिक त्रासाबरोबरच बऱ्याचदा मेंटल हायजीन ही तेवढंच आपल्याला इम्पॉर्टंट आहे, कारण त्यामध्ये मानसिक बदल खूप होत असतात. आपण सध्या बघतो की सध्या ह्या पिढीला पूर्वीच्या पिढींपेक्षा आव्हानं खूप आहेत. जे सोशल मीडियाचं आहे, सध्या 2-2.5 वर्ष कोविड मध्ये गेली, त्यामुळे त्यांचं सगळं स्टडी वगैरे सगळं ऑनलाईन होतं. तर अशामुळं बऱ्याच मुलांमध्ये चिडचिडपणा वाढतो आणि मेंटली थोडी डिस्टर्ब असतात. तर अशा वेळेला मेंटल हायजीन सुद्धा कसं जपावं आणि त्यालाच संलग्न म्हणजे बैठ्या कामामुळे सुद्धा आता जवळजवळ PCOS चं सुद्धा प्रमाण जवळजवळ 22% आलेलं आहे. तर त्या संदर्भात आहार, विहार, व्यायाम आणि याविषयी थोडी माहिती आणि आपण शारीरिक स्वच्छता जी करतो त्यामध्ये सध्या WeWashचा सल्ला सुद्धा बऱ्याच मुलींना वापरताना देतो. तर या संदर्भात थोडक्यात माहिती आपण सांगितली तर बरं होईल. आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे की या कोविडच्या 2 वर्षाच्या काळामध्ये ह्या वयात येणाऱ्या मुलींमध्ये, मुलांमध्ये, सर्वच या ऍडोलसंट ग्रुपमध्ये खूप घडामोडी झालेल्या आहेत कमी वेळात. शरीराची, रोगाची भीती आणि त्याचबरोबर त्यांचं सोशल लाईफ बदललंय. म्हणजे शाळा, कॉलेज बंद असणं, एकत्र पिअर ग्रुप न भेटणं आणि त्यामुळं आणि ऑनलाईनचा पर्याय असल्यामुळं ही पिढी विशेषतः मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर ऑनलाईन जास्ती असते. ऑनलाईन राहण्यामुळं काय होतं, त्यांना बॅकलाईट मिळते मोबाईलच्या स्क्रीन मधून किंवा लॅपटॉपच्या स्क्रीन मधून. त्यामुळे त्यांचं मेलाटोनिन सिक्रेशन होत नाही, म्हणजे मेंदूला कन्फ्युजन होतं. ज्यामुळे आपल्याला झोप येत असते मेलाटोनिनचं, ते मेलाटोनिन सिक्रेट होत नाही. मेंदूला असं वाटतं की अजून उजेड आहे म्हणजे दिवस आहे आणि म्हणून त्यांची नैसर्गिक झोपही लांबली जाते आणि त्यात ते जागरणही करतात. कारण त्यांच्या हातात एक महत्वाचं खेळणं मिळालेलं आहे ऑनलाईन राहणं हे. आणि त्यामुळे त्यांची झोपमोडी खूप झालेली आहे आणि झोपमोड झालेल्या व्यक्तीला चिडचिड होणं हे नैसर्गिक आहे. त्यामुळे त्यांच्या झोपेचं इतकं महत्व आहे की त्यांनी किमान 7 ते 8 तास सलग झोप घेणं वाढीच्या वयात आणि निसर्गाविरुद्धची जागरणं टाळणं हे खूप महत्वाचं आहे. त्याचं महत्व त्यांना घरच्या माणसांकडून पटणार नाही कदाचित, पण डॉक्टरांच्या करवी पटवायला हवं. आणि आजकाल झोप न लागणं हा या तरुण पिढीचा आजार होऊ नये म्हणून याबद्दल त्यांना सजग करणं ही फार महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मानसिक आरोग्य. मानसिक आरोग्य तेव्हाच असतं जेव्हा अज्ञान आणि माहितीचा अभाव, त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास नसतो. मग अशा वेळेला आपल्याला शारीरिक स्वच्छतेचं, विशेषतः मुलींना मासिक पाळी दरम्यानच्या शारीरिक आरोग्याची माहिती जर दिली आणि त्यांच्या किरकोळ तक्रारींचं निवारण जर झालं तर त्यांचं मानसिक आरोग्य ठीक राहू शकेल. त्यांच्याशी मोकळं बोलणं, त्यांच्या मनातल्या शंकांचं निरसन करणं हे मानसिक संतुलनासाठी अतिशय आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि आहाराचं महत्व म्हटल्यानंतर सध्या फार महत्वाचा हा विषय आहे, कारण आजकालची जीवनशैली खूप बदललेली आहे. फास्ट लाईफ, फास्ट फूड आणि ऑनलाईन लाईफ यामुळं आहाराकडे फारसं महत्वच दिलं जात नाही. आवडतं ते खाल्लं जातं, पण शरीराला आवश्यक आणि आरोग्यदायी असं खाल्लं जात नाही. त्यामुळे मला जे काय आवडतं तेच केलं जर गेलं तर आपण समतोल आहाराकडून या पिढीला लांब नेतोय. म्हणून या मुलांना, या मुलींना शाळेतून आणि डॉक्टरांच्याकडून जिथून गोळी लागू पडते अशा ठिकाणाहून आहाराचं महत्व द्यायला हवं. मी असंही पाहिलंय की या वयात मुरमं येतात, मुली सारखं आरशापुढे उभारून मुरमं क्लीन करतात, त्यांची त्वचा निस्तेज पडते, त्यांचा रक्तक्षय वाढत असतो कारण रक्तस्राव होत असतो. त्यामुळे काही काही मुलींना विस्मृती लवकर होते या पिढीला आणि त्यांच्यात आत्मविश्वास नसतो. मग अभ्यासात मागं पडतात. कितीतरी मुलींनी, हिमोग्लोबिन कमी असलेल्या मुलींनी शाळा सोडल्याची पण उदाहरणं आहेत. म्हणजे माझे एका मुख्याध्यापकांशी बोलणं झालं होतं या प्रोग्राम संदर्भात, तर त्या म्हणल्या मुली 7वी-8वी पर्यंत येतात, 9वी-10वीला शाळा सोडतात. मग अशा वेळेला त्यांची मानसिकता काय आहे, त्यांच्या तब्येतीला काय प्रॉब्लेम आहे, ह्याचा विचार शाळेकडूनही आणि पालकांकडूनही होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून त्यांच्या आहारामध्ये समतोल आणि प्रथिनयुक्त आहार, लोहयुक्त आहार, घरचं ताजं आणि सकस अन्न, पालेभाज्यांचा आहार, गूळ, लिंबू, गुडदाणी, शक्य तेवढी मोसमी म्हणजे सीझनल फळं असं जाणीवपूर्वक जर आहार घेण्यात आला
तर त्यांचा रक्तक्षयही टाळता येतो. योग्य ती प्रथिनं गेल्यामुळे त्यांचा मसल मासही तयार होण्यास मदत होते आणि त्यांच्या शिक्षणातही अडथळे कमी होऊ शकतील. फास्ट फूड टाळणं ही महत्वाची टीप देणं मला गरजेचं वाटतं. कारण केमिकल आणि प्रिझर्व्हेटिव्ह असलेले बाजारचे पदार्थ संपूर्ण टाळले पाहिजेत, निदान वाढीच्या वयात, असं मी आवर्जून सांगेन. आणि म्हणून घरचा आहार, योग्य वेळेला झोप घेणं, ऑनलाईन राहण्यामध्ये लिमिटेशन ठेवणं, म्हणजे मोबाईलचा म्हणा किंवा कोणत्याही ऑनलाईन गॅजेटचा वापर नियमित ठेवणं, हे सर्व मिळून मानसिक आणि शारीरिक आरोग्याला मदत करेल. खूप छान मॅडम. राईट फूड ॲट राईट एज ॲट राईट टाइम. मॅडमने खूप छान शब्दात सांगितलंय. माझा पुढचा प्रश्न आहे राजश्री मॅडमना. मॅडम, व्यायाम, खेळ, झोपताना किंवा हेवी पिरियड्स मध्ये हे मेन्स्ट्रुअल कप्स लिकेजचा प्रॉब्लेम यामध्ये होतो? ऍक्च्युली काही जणांसाठी लीक होऊ शकतं ते, पण एक उपाय आम्ही शोधून काढला त्याच्यावर, हा वापरण्यातूनच लक्षात आलाय. तो म्हणजे की समजा आपण व्यायामाला सुरुवात करणार आहोत, तर आम्ही जनरली सजेस्ट करतो की व्यायाम सुरू करण्याआधी जर तुमचा कप भरलेला असेल तर तो रिकामा करून घ्यावा एकदा आणि मग तो पुन्हा इन्सर्ट करावा, जेणेकरून कप लिकेजचं जे चान्स असतो तो अजूनच कमी होऊन जातो. तो भरला असेल तर लीक होण्याचे जास्त चान्सेस असतात. तो एकदा आपण रिकामा करून घेतला तर आपण व्यायाम करणं किंवा कुठल्याही प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज करणं याच्यामध्ये लिकेजचा शक्यतो प्रॉब्लेम नाही येणार. ओके. पिरियड पेन यामुळे वाढते का आणि जंतू संसर्ग होतो का? ऍक्च्युली पिरियड पेनच्या बाबतीत थोडं डिबेट आहे. काही लोक म्हणतात की आमचं पेन कमी झालेलं आहे मी जेव्हापासून हे वापरतो आहोत. पण काही लोकांचं मत आहे की आम्हाला काही वेगळं पण जाणवलं नाही आहे. तर ते खूप पर्सनल आहे, पण वाढतंय असं ऐकण्यात तरी आलेलं नाही आलंय. आणि दुसरं म्हणजे की याच्यामुळे आपला जंतू संसर्ग होऊ शकतो का? तर ऍक्च्युली मेन्स्ट्रुअल कपचं जे मटेरियल आहे हे इनर्ट मटेरियल आहे, मेडिकल ग्रेड सिलिकॉन आहे. त्यामुळे खूपच कमी चान्सेस आहेत तिथून जंतू संसर्ग होण्याचं. पण एक खूप महत्वाची गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे की आपले हात मेन्स्ट्रुअल कप हाताळताना स्वच्छ असले पाहिजेत, साबणाने धुतलेले असले पाहिजेत, जेणेकरून जो काही जंतू संसर्ग आपल्या हाताद्वारे होऊ शकतो किंवा आपल्या प्रॅक्टिसेसद्वारे होऊ शकतो तो आपण जास्तीत जास्त टाळू शकतो. हो. आणि आयुडी किंवा म्हणजे कॉपर्टी वगैरे यांनी इन्सर्ट केलेली असेल अशांमध्ये चालतो का तो? म्हणजे ते लोक वापरू शकतात? वापरू शकतातच, पण माझा जो सल्ला असेल की आधी त्यांनी आपल्या डॉक्टरांशी बोलून घ्यावं, कारण आयुडीचे पण वेगवेगळे प्रकार असतात आणि ह्याचा जो सक्शन फॉर्म होतो तो सक्शन कधी कधी त्याचे जे स्ट्रिंग बाहेर आलेली असते सर्विक्स मधनं त्याच्यासोबत इंटरफिअर करू शकते. कधी कधी ती स्ट्रिंग ओढली जाऊ शकते कप सोबत सक्शन ब्रेक करताना, त्यामुळे ती थोडीशी आपण काळजी घेतली पाहिजे. आणि जर अजून आपण आपली आयुडीचं काही जण असंही करतात, म्हणजे कित्येक बायकांकडून मी हे ऐकलंय की त्या गायनॅककडे जाऊन थोडीशी त्याचे स्ट्रिंग आहे ती थोडीशी ट्रिम करून घेतात, जेणेकरून ती कप मध्ये अडकत नाही. तर माझा असा सल्ला राहील की जेव्हा तुम्ही कप आणि आयुडी दोन्ही एकत्र वापराल तर पहिलं गोष्ट मला वाटतं तुम्ही एकदा डॉक्टरशी भेटावं आणि मग तुम्ही दोघं मिळून काय ते एक्झॅक्ट आपल्यासाठी सोल्युशन काढू शकता. पण दोन्ही नक्कीच एकत्र वापरलं जाऊ शकतं. अर्थातच हे पर्यावरणपूरक साधन आहे आपल्याला माहितीच आहे, पण तरी सुद्धा याचे फायदे निश्चितच आहेत, पण तरी याचे काही तोटे आहेत का की जे आपल्या निदर्शनास आले? म्हणजे थोडक्यात प्रवासात वगैरे काही अडचणी येणं वगैरे. मेन्स्ट्रुअल कपच्या बाबतीत म्हणतात. मेन्स्ट्रुअल कपच्या. ओके. सो एक याची अडचण अशी होऊ शकते की आता समजा आपण कप खूप वेळ वापरला आहे आणि आपण प्रवासात आहोत, आपल्याला खूप वेळ टॉयलेटला जायला नाही मिळत आहे, तर कप लीक होऊ शकतो. जर तो 6-7 तास 8 तास असेल आणि तुमचा हेवी डे असेल, म्हणजे पहिला दुसरा दिवस असेल जेव्हा जास्त त्रास असतो, तर त्यावेळेला थोडी अशी अडचण येऊ शकते. त्यामुळे आम्ही सजेस्ट करतो की जर तुम्ही प्रवासात असाल तर सरळ एक बॅकअप तुम्ही कापडाचं पॅड ठेवू शकता किंवा डिस्पोजेबल, म्हणजे तुम्ही नसालच वापरत कापडी पॅड तर डिस्पोजेबल तुम्ही तात्पुरतं वापरलं तर ते पण चालू शकतं. ते आपण ऍज अ बॅकअप म्हणून ठेवू शकतो. आणि अजूनही त्याचं हे होऊ शकतं की जर पाणी आपल्याकडे स्वच्छ नसेल तर त्याच्यावर पण आम्ही पर्याय असा शोधून काढलाय की जर तुमच्या टॉयलेटमध्ये पाणी नसेल प्रवास करताना वगैरे तर आपण आपल्याजवळ एक पाण्याची बॉटल ठेवू शकतो, जेणेकरून आपण कप धुवून परत वापरू शकतो. सो असे छोटे छोटे काही काही अडचणी येऊ शकतात, पण माझा असा पर्सनल अनुभव आहे आणि खूप बायकांचा पण
हे मत आहे की जरा 2-3 महिन्यात आपण त्याला युज होऊन जातो. आपल्याला लक्षात येतं की आपण काय काय म्हणजे लक्षात ठेवलं पाहिजे, कसं त्याचा हे केलं पाहिजे, प्लॅनिंग आपल्याला लक्षात येतं. ओके. शेवटचा प्रश्न माझा वंदना मॅडम आहे की परिवारातील सदस्यांचं सहकार्य, आता वर्किंग वुमन खूप वाढलेले आहेत, त्या ठिकाणी होणारा बऱ्याचदा त्रास, ते सहकार्यांचं सहकार्य न लाभणं, अशा सुद्धा काही गोष्टी असतात. शाळा कॉलेजेसमध्ये दोन्ही जेंडर्सना म्हणजे समजावून सांगणं, मुलांमध्ये सुद्धा तेवढीच सजगता निर्माण करणं, या सगळ्या आव्हानांना कसं तोंड द्यावं? परिवारात सांगू शकतो आपण की एखाद्या मुलीला, एखाद्या स्त्रीला मासिक पाळी आहे आणि त्यांच्याकडून सहकार्य अपेक्षित आहे, कारण ती त्यांच्या परिवाराचा घटक आहे. तिला त्रास होऊ शकतो शारीरिक, तिला विश्रांतीची गरज असते. पण कामावरील सहकारी वर्ग जो असतो त्यांना समाजामध्ये आपण पकडलं पाहिजे आणि त्यांचा अवेअरनेस होणं की स्त्रीची ही नाजूक अवस्था असेल तरीही ती काम करते, तरीही ती समाजाचा भार उचलते, शाळा कॉलेजमध्ये जाते, शिक्षण घेते. अशा वेळेला तिला सहकार्य म्हणजे तिची काही वैयक्तिक अडचणी असतील तर तिला आपण तिच्याशी कळसी दाखवणं गरजेचं आहे. आणि तिच्या मासिक पाळीविषयीची माहिती जर पुरुषांनी घेतली, कारण त्यांनाही बहीण असते, आई असते, त्या सहकार्याला सुद्धा ते ऑफिसेसमध्ये वगैरे समजून घेऊ शकतात. म्हणजे ह्याच्यासाठी आपल्याला अवेअरनेस क्रिएट करण्याचीच गरज असते. आणि सोवळं नको, स्वच्छता हवी, कुजबुज नको, सजगता हवी, ही मानसिकता आता निर्माण व्हायला हवी. कारण मासिक पाळीविषयी कसं आहे, संकोचामुळे चर्चाच होत नाही. मग मुलींच्या वयातच आपण तो संकोच दूर करणं, शाळातून, मुलींच्या गटातून चर्चा होऊन हेल्दी रूप देणं त्याला, की ही सायंटिफिक घटना आहे आणि शरीराचा एक पार्ट आहे. जसं शरीराला नाक, तोंड, डोळे, अवयव आपण जसं जेवण करतो, अन्न पचवतो, तसंच मासिक पाळी येणं हा स्त्री जीवनाचा अविभाज्य आणि नैसर्गिक कार्य आहे. त्याच्यामुळे तिला मातृत्व येतं. उलट मासिक पाळी नाही आली तर तिच्या मातृत्वावर शंका घेतली जाते किंवा अडचण येते. म्हणून हा निसर्गाचा भाग आपण फार आनंदाने स्वीकारायला हवा. आणि हा अवेअरनेस जर आला तर नुसती चर्चा किंवा तिच्या कार्यक्रमावर बंदी घालणं, ह्याच्यापेक्षा तिने स्वच्छ राहणं, आरोग्यदायी राहणं आणि त्या काळात तिला योग्य ती मदत करणं, त्रास होत असेल तर डॉक्टरांकडे घेऊन जाणं, हे परिवाराला किंवा कोणत्याही सदस्याला माहीत असावं. म्हणजे जनरल पब्लिकलाही माहिती असावी, तो परिवारात असू दे किंवा ऑफिसमध्ये असू दे. म्हणजे मेन्स्ट्रुअल हायजीन डे आपण का साजरा करतो, की याविषयीची सजगता निर्माण व्हावी. आणि तिच्याकडे काहीतरी विशिष्ट 4 दिवस आहेत, तू बाजूला राहा, तू शिवू नको घरात, तू आमच्याकडे येऊ नको, तू वेगळी एकटी राहा. खेड्यापाड्यातून तिला एकटी ठेवलं जातं. तिला हे तिचं खाणं पिणं तिचं सगळंच वेगळं. इतकी अशुद्धी करण्यासारखं त्यात काही नाही, तो शरीराचा भाग आहे. मग आपण शौचाला जातोच की, ती पण अशुद्धीच आहे तसं बघायला गेलं तर, पण आपण ती स्वीकारतो. तसंच मासिक पाळीचाही जनरलाइज स्वीकार व्हावा आणि तिच्या शरीराचा तो एक भाग आहे. तिच्यामुळेच आपल्याला मूल आणि संतती मिळणार आहे. त्यामुळे तो ऍक्सेप्टन्स वाढवणं हे मला गरजेचं वाटतं. त्यासाठी हा दिवस आपण आता साजरा करतोय, म्हणजे हा अवेअरनेस वाढवायचा एक प्रकार केला. असेच अवेअरनेस वेगवेगळ्या उपक्रमातून, सोशल मीडियामधून वाढवायला हवे. त्याशिवाय आपल्याला असं सांगता येणार नाही की पुढे जाऊन ही प्रथाच बंद व्हायला पाहिजे. म्हणजे पूर्वी जी प्रथा होती की तिला एकटं पाडणं किंवा तिला आयसोलेट करणं, हे होऊ नये. उलट तिच्या तक्रारींकडे लक्ष देणं, तिच्या विशेष दिवसात काळजी घेणं, इकडे लक्ष समाजाचं वेधावं. म्हणून आपण असे उपक्रम वारंवार केले पाहिजेत, कारण आपल्या समाजाला पुन्हा आणि पुन्हा जनजागृतीची गरज ही राहणारच आहे. खरंय मॅडम, अतिशय छान शब्दात दोन्ही तज्ञांनी आपल्या अनेक शंकांचं निरसन केलंय. परिसंवादाच्या अंतिम टप्प्याकडे आपण आलोय. दोन्ही तज्ञांचे मनापासून कौतुक की त्यांनी हा विषय अत्यंत सोप्या भाषेत समस्त जनमानसात पसरवलाय. सामाजिक परिस्थितीच्या बदलानुसार खरं तर स्त्रीने एकीकडे कालक्रमणा करताना अतिशय उत्तमरित्या ती कालक्रमणा केली आहे, तरीही 21व्या शतकात अनेक आव्हानांना तिला सामोरं जावं लागतंय. त्यामध्ये अगदी हुंडाबळी असो, मासिक पाळीच्या तक्रारी असो, स्त्री गर्भाच्या हत्या असो, गर्भजल चिकित्सा चाचणी असो आणि स्त्रीवर होणारे अन्याय, या सगळ्या गोष्टींना म्हणजे बाह्य स्तरावरील बदल आणि कायदे हे काही मानसिक धारणा अजूनही बदलू शकलेले नाहीये. त्यामुळे स्त्रियांना नव्या समस्यांना रोजच सामोरं जावं लागतंय. तरीही त्यांच्या विस्ताराचं, त्यांनी केलेल्या कर्तृत्वाचं हे कौतुक आहे आणि हे समाजाचं परिवर्तन निश्चितच कौतुकास्पद आहे. आजच्या परिवारातून आणि परिसंवादातून प्रत्येक मुलगी, स्त्री ही मानसिक आणि शारीरिकरित्या आरोग्य संपन्न व्हावी अशीच आपण धारणा करूया
आणि या मासिक पाळी स्वच्छता अभियानांतर्गत समाज प्रबोधनाचे कार्य जे आहे ते असेच आपण चालू ठेवू. पुनश्च एकदा आमच्या संघटनेतर्फे मॅडम आपल्या दोघींचं मनापासून कौतुक आणि आभार. धन्यवाद. हा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला त्याबद्दल खरंच पब्लिक अवेअरनेस कमिटी, अमॉक्स आणि सोलापूर सोसायटी, अकलूज सोसायटी यांचे मीही आभार मानते. ह्या शेवटच्या जे चित्र दाखवले त्याच्यातली समर्पकता जर आपल्या ध्यानात आली समाजाच्या, की ह्या पिंजऱ्यातून त्या पॅडची मुक्ती म्हणजे स्त्रीची ह्या कोंडीतून शारीरिक, मानसिक, सामाजिक बंदीतून मुक्ती व्हावी, हा समाजात आज आपण मेसेज पुढे करावा. आणि त्यानिमित्ताने आपण आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आमची खरोखर शुभेच्छा आणि धन्यवाद. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच मॅम. तुम्ही खूप सुंदर रीतीने सगळ्या गोष्टी समजून सांगितलं आणि त्याबद्दल मनापूर्वक तुमचे तिघांचे धन्यवाद. मी आता सोलापूर OBGY सोसायटी चे प्रेसिडेंट जम्मा मॅडमला ऑफिशियली वोट ऑफ थँक्स प्रपोज करण्यासाठी आमंत्रित करते. जम्मा मॅम. हा सुंदर असा कार्यक्रम राज्यस्तरीय स्त्रीरोग संघटना, सोलापूर स्त्रीरोग संघटना व अकलूज स्त्रीरोग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला आहे. डॉक्टर परदेशी सर, डॉक्टर मोनिका उम्मदन यांच्या प्रयत्नाने हा कार्यक्रम होऊ शकलेला आहे. सर्व श्रोत्यांची मनपूर्वक आभारी आहे. राजश्री मॅडम, डॉक्टर वंदना गांधी, डॉक्टर गौरी कहाते यांची मनपूर्वक आभारी आहे. खूप महत्वाची माहिती सर्व सख्यांना तुम्ही एकदम सोप्या भाषेत, समजेल अशा भाषेत दिलेली आहे आणि ही काळाची गरज आहे. ही काळाची गरज ओळखून मोनिकाने हा प्रोग्राम आयोजित केलाय आणि तो असा सुंदररित्या पार पाडलेला आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू. Thank you so much, ma'am. Thank you, Pardesi sir and Sujata Darvi madam, for giving us an opportunity to conduct this under the Aegis of Amox banner. And thank you to Jamma madam and Priya madam who have given their acquaintance and acceptance for conducting such a beautiful program under their banner. Thank you so much, everybody. Thank you. Is there a recording button for us? Recording off करा.